नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय. जर तुमची शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप स्कॉलरशिप अडकलेली असेल किंवा 2018-19 ते 2023-24 मधील अर्ज पेंडिंग किंवा ॲटो रिजेक्ट झाले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी हा महत्त्वाचा GR काढलेला आहे. हा GR खास करून SC म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. तर समस्या काय होती? तर मित्रांनो, सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज ॲटो रिजेक्ट झाले. वेळेत निकाल न लागल्यामुळे अर्ज भरता आले नाहीत. पुढील वर्षी रिन्युअल करताना अडचणी आल्या. महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक समस्या होत्या. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप रक्कम अडकून पडली होती. तर शासनाने आधी काय केलं होतं? तर सरकारने आधी 15 ऑक्टोबर 2024च्या GRनुसार मुदत 15 फेब्रुवारी 2025पर्यंत वाढवली. नंतर 1 डिसेंबर 2025च्या GRनुसार मुदत 31 डिसेंबर 2025पर्यंत वाढवली. पण तरीही बरेच अर्ज पेंडिंग राहिले. तर आता या नवीन GRमध्ये काय निर्णय घेतला? तर आता या नवीन GR म्हणजे 30 जानेवारी 2026नुसार SC विद्यार्थ्यांच्या 2018-19 ते 2023-24 मधील शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपचे पेंडिंग अर्ज निकाली काढण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तर नवीन अंतिम तारीख आहे 15 मार्च 2026. 15 मार्च 2026 नंतर आलेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. तर कोणाला फायदा होणार? तर या GRचा फायदा अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गातील विद्यार्थी, महाडीबीटीवर जुने पेंडिंग अर्ज असलेले विद्यार्थी, स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप ॲटो रिजेक्ट झालेले विद्यार्थी यांना थेट होणार आहे. नंतर महत्त्वाच्या अटी आहेत त्या पाहूया. तर अर्जाची छाननी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण करणार. 15 ऑक्टोबर 2024च्या GRमधील अटी व शर्ती लागू राहतील. सर्व प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीद्वारेच होणार. तर विद्यार्थ्यांनी काय करावे? तर मित्रांनो, जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा. अर्जाची स्थिती तपासा. समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क ठेवा. 15 मार्च 2026च्या आधी सर्व प्रक्रिया पूर्ण करा. तर हा GR SC विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे. अडकलेली शिष्यवृत्ती मिळवण्याची ही शेवटची संधी समजा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.